श्री रामकृष्ण हरी. आज माझ्या बर्थडेच्या निमित्ताने आमचे मार्गदर्शक सन्माननीय दर्शन महाराज कबाडी आता जी टॉकीज वाहिनीवरती मन मंदिरा गजर कीर्तनाचा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. संध्याकाळी 6:30 वाजता मला 6:30 वाजता कार्यक्रम चालू होतोय. आपण नक्कीच पाहायला विसरू नका. आज या ठिकाणी हॉटेल गुरुकृपाचे सर्व आणि आमचे लाडके शिष्य योगेश भाऊ भोर यांचा आज 26वा अभिषेक चिंतन सोहळा आहे. आणि विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या भागामध्ये मी आज सकाळपासून त्या ठिकाणी सर्व शिष्य परिवाराचे विवाह सोहळे करत असताना राजुरीचा अंतिम विवाह सोहळा या ठिकाणी पार पाडून भोरवाडीच्या मार्गाने मार्गस्थ होत असताना हॉटेल गुरुकृपा या ठिकाणी योगेशच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिषेक चिंतनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही त्याला भेट द्यायला आलो. खरं तर नातं हे कसं असावं की नातं केवळ स्वार्थाचं नसावं, त्याच्यामध्ये प्रेम असावं, जिव्हाळा असावा, आपुलकी असावी. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये माझी हितगुज करणारा आमचा हा योगेश आज हॉटेल गुरुकृपाच्या माध्यमातून खूप मोठं नावलौकिक या भागामध्ये त्यानं केलेलं आहे. या भागामध्ये मला ज्यांनी मला प्रथमतः या भागामध्ये आणलं, अगदी माझं वय किंवा खूप लहान वय होतं माझं, 20-22 वर्षाचा वय असताना या कीर्तन क्षेत्रामध्ये मी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा या भोरवाडीच्या परिसरामध्ये मला ज्यांनी आणलं ते आमचे लाडके, आमच्यावर नितांत प्रेम करणारे चंद्रकांत शेठ या ठिकाणी काळे, त्याचबरोबर आदरणीय आमचे आवटी साहेब किसनदादा आवटी, माझ्या समवेत आमचे सारथी, आमचे लाडके सुनील भाऊ मनसुख या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेशचे बंधू आमचे बापू असतील. खरं तर दिवसभर सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत या ठिकाणी हॉटेलमध्ये अनेक मंडळी या ठिकाणी नाश्त्यासाठी येत असतात. आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, परंतु अभिष्ट चिंतन सोहळा जरी असला तरी योगेश आज आम्हाला आल्यानंतर किचनमध्येच दिसला. म्हणजे व्यवसायावर आपण किती प्रेम करावं, आपण व्यवसायाशी किती एकरूप राहावं आणि व्यवसायाशी जर आपण एकरूप राहिलो तर आपली उन्नती होणार आहे. म्हणून एक मराठी उद्योजक म्हणून वेळोवेळी मी त्याला शुभेच्छा देत असतो. त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा आणि वयाच्या 26व्या वर्षामध्ये त्याने पदार्पण करत असताना आज त्याचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आम्ही त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर या व्यवसायामध्ये तुझी अशीच प्रगती हो, एका व्यवसायाची तुझे अनेक व्यवसाय हो आणि तुझी स्वप्नांची, इच्छेची, आकांक्षेची वेल गगन भरारी घेऊ, अशा पद्धतीच्या शुभेच्छा या निमित्तानं देतो. माझं जी टॉकीज मनमंदिरावर गेले 2 दिवसापासून कीर्तन चालू आहे. योगेची खूप धडपड असते. 6 वाजल्यानंतर हॉटेलमध्ये टीव्ही लावणार, अनेकांना कीर्तन श्रवण करायला भेटलं पाहिजे आणि वेळोवेळी त्या ठिकाणी माझ्यावर नितांत प्रेम करणार आहे. आमचा हा योगेश अतिशय लाडका आहे माझा तो आणि व्यवसायाच्या माध्यमातून खूप मोठं नाव त्यानं केलेलं आहे. या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्याला खूप खूप शुभेच्छा निमित्तानं आम्ही सर्वजण देतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण आणि धन्यवाद.